20 वर्षांनंतर दोन्ही ठाकरे बंधू शेवटी एकत्र आले आहेत। विजयी मेळाव्यामध्ये दोन्ही ठाकरे बंधूंची गळाभेट झाली। एकत्र राहण्यासाठीच एकत्र आलोय असं उद्धव ठाकरे यांनी वक्तव्य केलंय। दोन्ही ठाकरेंनी एकत्र राहण्याची घोषणा देखील केली आहे। राज आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र येण्याची घोषणा केली। परळीतल्या मेळाव्यात दोन्ही ठाकरेंनी ही घोषणा केली। मेळाव्याच्या सुरुवातीला दोन्ही ठाकरेंनी एकत्र चर्चा केली। त्यानंतर राज ठाकरेंनी मराठीच्या मुद्द्यावर भाषण केलं। जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं अशी खोचक टीका राज ठाकरे यांनी केली। बाळासाहेबांची इच्छा पूर्ण व्हावी असंही राज ठाकरे भाषणाच्या शेवटी म्हणाले। राज ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाषण केलं। आमच्या दोघांमध्ये जो काही अंतर, उद्धव ठाकरे यांनी सुद्धा फडणवीसांवर टीका केली। मोदी, शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यावर देखील उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली। उद्धव ठाकरे यांचं भाषण संपल्यानंतर पुन्हा एकदा राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रित येत उपस्थितांना अभिवादन केलं। त्यानंतर दोन्ही ज्युनियर ठाकरेही स्टेजवर एकत्र आले। आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी एकत्र येत सर्वांना अभिवादन केलं। मेळाव्याच्या शेवटी दोन्ही ठाकरे परिवार स्टेजवर एकत्र आले। तर विजय मेळाव्यामध्ये दोन्ही ठाकरेंनी एकत्र राहण्याची घोषणा केली आहे। बाळासाहेबांचं स्वप्न पुन्हा साकार व्हावं असं राज ठाकरे यांनी म्हटलं। आमच्या भाषणांपेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे। एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। पुढे पुढे काय काय गोष्टी घडतील, काय काय गोष्टी होतील कल्पना नाही, परंतु मला असं वाटतं की ही मराठीसाठीची एकजूट ही कायम राहावी आणि महाराष्ट्रामध्ये सन्माननीय माननीय बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं ते पुन्हा साकारावं अशी एक आशा, अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करतो। एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी। कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर साहजिकच आहे सगळ्यांचं लक्ष हे आज भाषणाकडे। पण वैयक्तिक मला असं वाटतं की आज आमच्या भाषणांपेक्षा आमचं एकत्र दिसणं हे महत्त्वाचं आहे। सन्माननीय उद्धव ठाकरे,
आणि माझ्या जमलेल्या सर्व तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आणि साहजिकच आहे की त्याचंही कर्तृत्व आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. म्हणून माझ्या भाषणाची सुरुवात करताना सन्माननीय राज ठाकरे आणि जमलेल्या माझ्या तमाम मराठी हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, तर एकत्र येण्यावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना टोला लगावला आहे. आमच्या दोघांमधला अंतरपाठ अनाजीपंतांनी दूर केला असं उद्धव ठाकरे म्हणाले. तर जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं असं राज ठाकरे यांनी म्हटलं. यावर फडणवीसांनी सुद्धा पलटवार केलाय. मी माझ्या मुलाखतीमध्ये एक म्हटलं होतं की त्याच्यातनं या सगळ्या गोष्टी खरं तर सुरू झाल्या. आणि मी असं म्हटलं होतं की कोणत्याही वादापेक्षा आणि कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. आज जवळपास 20 वर्षानंतर मी आणि उद्धव आम्ही एका व्यासपीठावरती आज येतो आहोत. जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, आम्हाला दोघांना एकत्र आणायचं, ते देवेंद्र फडणवीसला जमलं. आमच्या दोघांमध्ये जो काही अंतरपाठ होता तो अनाजी पंतांनी दूर केला. आता अक्षता टाकण्याची काय तुमच्याकडनं अपेक्षा नाहीये. मी राज ठाकरेंचे आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी दोन बंधू एकत्रित येण्याचं श्रेय मला दिलं. श्रद्धेय बाळासाहेबांचे आशीर्वाद हे मलाच मिळत असतील. आता शेवटी उपमा देऊन आम्हालाही लांबून उद्धव ठाकरे अफजल खानच दिसतो, तसाच आहे. आम्हालाही लांबून उद्धव ठाकरे अफजल खानच दिसतो, तसाच आहे. तर आंदोलनासाठी गुंडगिरी करत आहोत, होय आम्ही गुंड आहोत अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर पलटवार केला. गुंडगिरी सहन करणार नाही असा इशारा काल फडणवीसांनी दिला होता. त्यावर आज उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलंय. आशेवर मारहाण करणं हे अतिशय चुकीचं आहे. आम्ही मराठी आहोत, आम्हाला मराठीचा अभिमान आहे आणि महाराष्ट्रात मराठी बोलली गेली पाहिजे हा आग्रह चुकीचा नाही. पण एखाद्या व्यावसायिकाला मराठी येत नाही म्हणून मारहाण करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. अशा प्रकारची वागणूक आणि गुंडशाही ही योग्य नाही आहे आणि म्हणून अशा प्रकारची गुंडशाही जर केली तर त्याच्यावर योग्य कारवाई ही केलीच जाईल. फडणवीस आज जे बोललेत, बातम्या आले सगळीकडे, मी इकडे बातम्या आणल्यात. भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन केली जाणार नाही. जर महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस न्याय मागण्यासाठी आंदोलन करत असेल आणि त्याला जर का तुम्ही गुंड म्हणत असाल तर आम्ही गुंड आहोत. आम्ही गुंड. न्याय मागणं म्हणजे गुंडगिरी नाहीये. आणि जर का गुंडगिरी केल्याशिवाय तुमच्या दरबारी न्याय मिळत नसेल तर आम्ही गुंडगिरी करूच. हिंदू आणि हिंदुस्थान मान्य, पण हिंदीची सक्ती मान्य नाही असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं. तर ठाकरेंच्या भाषणाला फडणवीसांनी रुदालीची उपमा दिली. मराठीबाबत शब्द नव्हते, रुदालीचं भाषण झालं असा टोला फडणवीसांनी लगावलाय. नवीन एक तुमनं काढलं, 1 नेशन 1 इलेक्शन. म्हणजे हळुवारपणाने हे सगळं काही एक 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 करत हिंदी, हिंदू, हिंदुस्तान, हिंदू आणि हिंदुस्तान मान्य आहे पण हिंदीची सक्ती आम्हाला मान्य नाही. तुम्ही किती कमिट्या करा, हिंदीची सक्ती तुमचे 7 पिढ्या उतरल्या तरी आम्ही लावू देत नाही. मराठीबद्दल एक शब्द न बोलता आमचं सरकार गेलं, आमचं सरकार पडलं, आम्हाला सरकारमध्ये द्या, आम्हालाच निवडून द्या, हा मराठीचा विजय उत्सव नव्हता, ही रुदाली होती. त्या रुदालीचं दर्शन हे त्या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. मुंबईतला मराठी असो की अमराठी सगळेच आमच्या सोबत आहे. आम्ही मराठी आहोत, आम्हाला मराठी असण्याचा अभिमान आहे, मराठी भाषेचा अभिमान आहे. पण त्याच वेळी आम्ही हिंदू आहोत, आम्हाला हिंदुत्वाचा अभिमान आहे आणि आमचं हिंदुत्व हे सगळ्यांना सोबत घेऊन चालणारं हिंदुत्व आहे.
तर मुंबई तोडण्याचा डाव असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला आहे. कुणाची माय व्याली त्यानं मुंबईला हात घालून दाखवावं असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. तर काही दिवसांपूर्वी राज्याला मुंबईपासून तोडण्याचा कट आहे अशी भाषणं ऐकू येतील असं वक्तव्य फडणवीसांनी केलं होतं. आता महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत, जिल्हा परिषदेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत, पंचायत समिती नगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. आता आशिष शेलारजी पुन्हा एकदा भाषण सुरू होतील. महाराष्ट्रापासून मुंबईला तोडण्याचा कट सुरू झालेला आहे, अशा प्रकारची भाषणं आता पुन्हा ऐकायला मिळतील. मुंबई स्वतंत्र करता येते का याच्यासाठी अगोदर जरा थोडंसं भाषेला डिवचून बघू. महाराष्ट्र शांत राहिला तर पुढे ते पाऊल टाकू. कोणाची माय व्हॅली आहे त्यांनी महाराष्ट्राला हात घालून दाखवावं, मुंबईला हात घालून दाखवावं. त्या मजाक वाटला काय? आम्ही शांत आहोत याचा अर्थ नाही होत. आता माघार घेतली ना, मग माघार घेतली त्याचं काय करायचं? मग वेगळ्या ठिकाणी वळवा सगळं प्रकरण. वेगळ्या ठिकाणी म्हणजे कुठे? ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियम मध्ये शिकली, बरं मग पुढे? म्हणजे दादा भुसे मराठी मीडियम मध्ये शिकून शिक्षण मंत्री झाले, देवेंद्र फडणवीस इंग्रजी मीडियम मध्ये शिकून मुख्यमंत्री झाले. कुठे काय शिकले याचा काय संबंध? कोणाची मुलं इथे परदेशामध्ये शिकतायत, याद्या आहेत आमच्याकडे. त्याचं काय करणार आहात तुम्ही? आणि त्याच्यात मंत्रिमंडळातल्या एक एक मंत्र्याचं हिंदी आहे का? फेफरं येईल, फेफरं. हे असले प्रश्न महाराष्ट्रात विचारले जातात. लालकृष्ण अडवाणी सेंट पॅट्रिक हायस्कूल ख्रिश्चन मिशनरी स्कूल मध्ये शिकले. हिंदुत्वावर शंका घेऊ का त्यांच्या? कॉन्व्हेंट स्कूल मध्ये शिकलेले आहेत अडवाणी. दक्षिण भारतामध्ये बघा, तमिळच्या प्रश्नावरती, तेलुगूच्या प्रश्नावरती कडवटपणे समोर येऊन उभे राहतात. कोण विचारते तर तुमची मुलं कुठे शिकली आणि तुम्ही कुठे शिकलात? तो एक गद्दार काल एक बोललाय, जय गुजरात. किती लाचारी करायची? म्हणजे तो पुष्प पिक्चर पाहिलेत तुम्ही सगळ्यांनी, दाढीवरनं हात फिरवून झुकेगा नाही साला. तसे हे गद्दार म्हणतात उठेगा नाही साला. कुछ भी बोलो उठेगा ही नाही. अरे कसा उठणार? आहे का तुझ्याकडे उठण्यासारखं? म्हणजे विचार मी म्हणतोय, हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध न करणारा बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक असू शकेल? आपला मालक आला म्हणून त्याच्यासमोर जय गुजरात म्हणणारा आपल्या बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक असू शकेल? आज मला कल्पना आहे की अनेक बुवा महाराज हे बिझी आहेत. कोण लिंब कापतय, कोण टाचण्या मारतय, कोण गावी जाऊन अंगारे दुपारे करत असेल, रेडे कापत असतील. त्या सगळ्यांना सांगतो, या सगळ्या भोंदूपणा विरुद्ध माझ्या आजोबांनी लढा दिला होता आणि त्यांचे आम्ही वारसदार म्हणून तुमच्या समोर उभे ठाकलेलो आहोत. तर शिंदेच्या शिवसेनेकडनं उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार करण्यात आला आहे. राज ठाकरे यांची मात्र स्तुती करण्यात आली. तर एकत्र आलोय असं राज ठाकरे कुठे म्हणालेत असं म्हणत उदय सामंतांनी निशाणा साधलाय. एक प्रबोधक, दुसरा प्रक्षोभक, एक उजवा, दुसरा डावा, एक धाकला असून थोरला, दुसरा थोरला असून धाकला, एक मराठी प्रेमी, दुसरा खुर्ची प्रेमी, एकाच्या मुखी आसूड, दुसऱ्याच्या तोंडी सूड, एक मराठीचा पुरस्कर्ता, दुसरा तिरस्कर्ता, एक प्रगल्भ, दुसरा वेडापिसा, एकाचा मराठीचा वसा, दुसरा भरतोय खिसा, एकाचा स्वतंत्र सवतासुभा, दुसरा नुसताच आयतोबा,
पण ते पहिलं भाषण करणारे कुठे म्हणाले आम्ही एकत्र आलो म्हणून? पहिल्या भाषण करणाऱ्या नेत्यांनी पण म्हणायला पाहिजे ना की आम्ही एकत्र आलो, आम्ही आता एकत्र जाऊ, रत्नागिरीमध्ये जाऊ, एकत्र जाऊ, सिंधुदुर्गामध्ये जाऊ, एकत्र जाऊ ना, त्यांनी पण म्हणायला पाहिजे ना. एका बाजून म्हणून काय उपयोग आहे? तर सिंहासन खाली करा, ठाकरे येत आहेत, महाराष्ट्राच्या शत्रूंनी आता आवराआवर करावी असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. तर आजचा मेळावा मराठीसाठी नव्हता, पालिकेसाठी होता अशी टीका बावनकुळेंनी केली. आता पुढे म्हणजे जे आता बसले आहेत महाराष्ट्राचे शत्रू सत्तेत, त्यांनी आवरावर करायला सुरुवात केली पाहिजे. सिंहासन खाली करो, ठाकरे आए है, अशी घोषणा आम्ही देणार आहोत. सगळे तुमचे राजकीय विरोधक, विशेषतः भाजप, शिंदे, नारायण राणे, हे सगळे हा सोहळा पाहत असतीलच. हे कसले विरोधक आहेत? राजकीय विरोधक हे मोदी आणि शहाने हवा भरलेले फुगे आहेत. ते त्यांचं काय आहे? कोण शिंदे किंवा राणे, हे मोदी शहा हवा भरतात म्हणून फुगले आहेत. टाचणी मारली आणि आता काय फुटून जातील ते, बघा तुम्ही. पण आजचा मेळावा मात्र मराठीचा म करता नाही आहे, मराठी करता नाही आहे, तर महानगरपालिकेच्या सत्तेकरता आहे. भावंडाच्या नावाने एक महाराष्ट्रामध्ये किंवा मराठी माणसामध्ये किंवा मुंबईमध्ये सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे. पण अशी सहानुभूती राजकारणात कधीच मिळत नाही. जास्त नाटकं केली तर कानाखाली काढलीच पाहिजे, पण व्हिडिओ काढू नका या राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर आता गुणरत्न सदावर्तेंनी टीका केली. भाषेच्या नावाखाली राज ठाकरे दहशतवाद्यांसारखे वागतायत असं सदावर्तेंनी म्हटलं. अर्थात त्यांना मराठी आली पाहिजे याच्याबद्दल वाद नाही. विनाकारण उठसूट काय मारामारी करायची गरज नाही आणि मारायची गरज नाही. पण जर जास्ती नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे तुम्ही. पण चूक त्यांची असली पाहिजे. आणि एका गोष्टीचं लक्षात ठेवा, अशी कधी गोष्ट कराल त्याची व्हिडिओ काढू नका. पाकिस्तानी अतिरेकी जसं टिपतात, ते धर्माच्या नावावर देश जग उभा करायचा प्रयत्न करतात, तसंच भाषेच्या नावावर देश तोडायला निघालेत का? राज ठाकरेला हे उत्तर द्यावं लागेल. हे अतिरेक्यांसारखं वर्तन नाही तर काय? कसं टिपायचं, कसं मारायचं, हे लोकशिक्षण आहे? हे लोकशिक्षण आहे? अतिरेक्यांसारखं वर्तन आहे. अतिरेक्यांची ही भाषा आहे की कसं टिपायचं, पुरावा कसा येऊ द्यायचा नाही. की रजा अकादमी, मला काय नाव तो डॉक्टर जाकीर नाईक आणि राज ठाकरे काय खरंच एका शाळेत शिकले?